नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 6 ऑक्टोबर 2024 हाच माझ्या वडिलांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने मी माझा कविता वाचनाचा पहिला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे कविता वाचते मी नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजेच कवी बी यांची माझी कन्या ही कविता. खरं तर ह्या कवितेमागे खूप आठवणी आहेत, खूप इमोशनल आठवणी आहेत. खूप भावुक होते मी ही कविता बोलताना किंवा ऐकताना. माझे वडील ही कविता माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी खूपदा म्हणायचे. लग्न झाल्यानंतरही जेव्हा आम्ही घरी जायचो, आईकडे जायचो, त्यावेळेस माझे वडील बरेचदा ही कविता आमच्यासाठी बोलायचे आणि त्यांना खूप गहिवरून यायचं ही कविता बोलता बोलता. ते स्वतः इमोशनल व्हायचे आणि त्यांच्यासोबत आम्ही पण खूप इमोशनल व्हायचो. आणि ही कविता आम्हाला शाळेत अभ्यासक्रमात होती आणि त्यावेळेस राजवाडे मॅडमने अतिशय सुंदर प्रकारे, चांगल्या प्रकारे ही कविता शिकवली होती. आणि ती मनाला इतकी भावलीये की कविता वाचनाचा हे चॅनल चालू करताना मला असं वाटलं की वडिलांच्या आठवणीत आणि शाळेच्या आठवणीत आपण हीच कविता पहिली कविता असावी ही माझी कविता वाचनासाठी माझ्या चॅनलवर. सो प्लीज मी ही कविता वाचून दाखवते. आवडली तर नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्यांची, दूड रचलेली चिमुकली मण्यांची. गडे भुईवर पडे गडबडून, काग आला उत्पात हा घडून. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या. गौर चैत्रीची कशा सजून येती, रेशमाची पोलकीची पेलेती. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया होनी साभिमान. काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. मुली असती शाळेतल्या चटोर, एकमेकीला बोलती कठोर. काय बाई चित्तात धरायाचे, शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे. पंक संपर्के कमळ का भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी. सूत्र संगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मज मुळे भिकारी. लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे. तसे गाली हसत्या तुझ्या भावे, संभळुनी लावण्यवर वहावे. तुला घेईन पोलके मखमलीचे, उडी मोत्याची फूल सुवर्णाचे. हौसबाई पुरवीन तुझी सारी, परी आवरी प्रलय महाभारी. देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंत्यांना. लांब त्याच्या गावास जाऊन या, गुड घेतो हे त्यास पिसोनिया. गावी जाता ऐकता त्याच काही, पार बदलून ती बालसृष्टी गेली. गळा घालून तर पाश रेशमाचा, वदे येतो मी पोर अज्ञवाचा. वदे येते मी पोर अज्ञवाचा. कविता फार मोठी आहे, त्यामुळे त्यातल्या काही कडवी जी मनाला खूप भावली ती बोलून दाखवली. आवडले तर नक्कीच शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा.
थँक्यू.